असतात. पंढरपूर केव्हा आवडतं? पंढरपूरला जात राहिलं की मग पंढरपूर आवडतं. गोंदवलेकर महाराजांनी एकाने विचारलं, नामाचं प्रेम वाढलं पाहिजे, नाम घेणं वाढलं पाहिजे, यासाठी काय केलं पाहिजे? महाराज म्हणाले, नाम घेणं वाढलं पाहिजे, याच्यासाठी नाम घेणं वाढलं पाहिजे. तुम्ही नाम घेत राहा, म्हणजे नाम अधिक घेण्याची तुम्हाला प्रेरणा होईल. कारण नाम घेऊ लागलात का तुम्ही थांबाल का? नाही थांबणार. किती गावाचे सप्ते. आपल्या एकनाथ मंदिराचा 109वा उत्सव आहे आता एकनाथ षष्टीचा. थांबतो माणूस? नाही थांबतो. किती उत्सवाला 100 वर्षे झाली. आपण आजूबाजूला पाहतो, आपल्या भावाळ्याला गोपी भाऊ केने 12 वर्षे झाली कथा अखंड सुरू आहे. थांबले का ते? नाही थांबले. आमचे जगदीश भाऊ आले तिथे, सया ग्रँड रिसॉर्टचे मालक उभयत आले. बरं वाटलं तुम्ही आले. त्यांना म्हटलं होतं आहेर जमा केले दादा, थोडे फेडायला पण बाहेर पडावं लागेल. आमच्या सीमाताई पण आल्या. 1 वर्षी कथा करायचं ठरलं. यंदा 3ऱ्या वर्षी तो कथेचा ओघ सुरूच राहिला. थांबतील असं वाटलं. पुढच्या वर्षी रामकथा डिक्लेअर केली. याचा अर्थ काय? तुम्हाला गोडी लागण्यासाठी तुम्ही त्यात सतत उतरले पाहिजे, सातत्याने उतरले. तुम्ही वारकऱ्याच्या संगतीत राहा, तुमच्या वारकरी होण्याला अजिबात धोका नाही. माळ घातल्यापासून बा कीर्तन तू कुठे कोपऱ्यात जाऊन काढतोस, मग करील काय? विळा कोयता वापरात नाही ठेवला का गंजतो. वेळेवाल्याला नाव ठेवायचं का? कोणी माल घातली ती याच्या? तो वापरातच नाही. वापरणारी वस्तू धारदार दिसते, चमकदार दिसते. तसं आपलं नामस्मरण पण चमकदार राहण्याकरता सतत घासायला पाहिजे ना. म्हणून तीर्थयात्रा केल्या पाहिजे, तीर्थक्षेत्र केली पाहिजे, फिरलं पाहिजे. आपण आपल्याला जर कोणी म्हटलं ना, येतो का पंढरपूरला? बघू आता विठोबा गाऊन येतो. मॉलवाला तो डीमार्टवाला घरी आलता का तुझ्या? तिथं बरोबर लाईनी न कळे दिवस की राती. कळतच नाही. टाइम पण संपतो, पैसा पण संपतो. मग बिल करताना काढून ठेवा, काढून ठेवा. आधी इतकी हाऊस आली. तसं तीर्थक्षेत्रात मिळेल संधी तेव्हा लगेच निघून जावं. नारद मुनी देशिव तीर्थांना जायला निघाले. भारत भाग्यवान आहे महाराज. 12 ज्योतिर्लिंगांची स्थापना बरोबर अशी केली शंकराचार्यांनी की तुम्हाला अख्खा भारत फिरावा लागेल. तुम्हाला द्वारका काय सोमनाथाचं दर्शन घ्यायला पश्चिम भारतात जावं लागतं. तुम्हाला केदारनाथाचं दर्शन घ्यायला उत्तर भारतात जावं लागतं. तुम्हाला वैद्यनाथाचं दर्शन घ्यायला पूर्व भारतात जावं लागतं. वाराणसीचं दर्शन घ्यायला पूर्व भारतात जावं लागतं. तुम्हाला रामेश्वराचं दर्शन घ्यायला दक्षिण भारतात जावं लागतं. अख्खा भारत फिरल्याशिवाय 12 ज्योतिर्लिंग होत नाही. आणि तुम्हाला सोपा मार्ग सांगतो. ज्याला ज्ञानी व्हायचं आहे त्याला 3च मार्ग आहेत जगात. ज्ञानी होण्याचे 3च उपाय आहेत. फुकटात माहीत होत आहेत म्हणून अवमूल्यन करू नका. केल्याने देशाटन, पंडित मैत्री, सभेत संचार. 4था उपायच नाही. रिसिव्हिंग नॉलेज. ज्ञानी व्हायचे 3च रस्ते आहेत. पहिला, केल्याने देशाटन. खूप फिरून या, खूप फिरून या. हा इथल्या इथं झिंटून गल्ली दादा होतो, बघू कोण येतं, तू तिथंच. जग किती मोठं आहे जर जाऊन पहा. आपण कसपटा समान सुद्धा नाही आहोत. शंकराचार्याने एक जण म्हणाला, तुम्ही फार ज्ञानी आहेत. त्यांनी तो आपला दंड समुद्रात बुडवला आणि पटकन वर ओढला. त्याचे 4 थेंब खाली पडले. त्यामुळे मला ज्ञानी म्हणतो, जगातलं ज्ञान म्हणजे हा समुद्र, आणि जे 4 थेंब पडले ना त्यातलं माझं ज्ञान फक्त एवढं. हे केव्हा कळतं? फार फिरल्यानंतर बाहेर पडलं पाहिजे. केल्याने देशाटन. दुसरा ज्ञानी व्हायचा उपाय पंडित मैत्री. ज्ञानी लोकांशी मैत्री करा, आपल्याला ज्ञानी म्हणणाऱ्यांशी नाही. आपण चांगलं सुद्धा कोणाला
तो ना लई चांगला, मला लई चांगलाच बोलला. तू चांगलास का? त्याचा काहीतरी स्वार्थ असेल, त्याच्यामुळे तो तुला स्तुती काय करणार, तुला कुठं चढून. आणि हरभऱ्याची झाडं लय आपल्याकडं, चढवायला भक्ती पडतात माणसं. जो ज्ञानी आहे त्याच्याशी आपली मैत्री झाली पाहिजे. महाराजांचा काही त्रास नसतो, मग तुला त्रास पुढे होता. गोड घराचा फणस बाहेर काटेरी असतो, हे आम्ही लक्षात घेत नाही. पंडित मैत्री. आणि तिसरा सभेत संचार. सभांमध्ये जा, मग कळतं की ज्ञान काय आहे, कसं आहे, कुठं आहे. तीनच गोष्टी फिरलं पाहिजे. फिरत असताना त्या सभेत हसलेले आणि शापग्रस्त झालेले ते रुद्र तिथं आले. ते म्हणाले, आमच्या उद्धाराचं काही पहा. नारद म्हणतात, माझी चूक झाली, मी तुम्हाला शाप द्यायला नको पाहिजे होतं, देवाची लीला होती ती. पण तुमच्या उद्धाराचा मार्ग असा आहे की तुम्हाला असुर जन्म घ्यावा लागेल, असुरी वृत्तीचा जन्म घ्यावा लागेल. पण त्यातही तुम्ही शिवभक्त असाल आणि शिवाचंच रूप असलेल्या विष्णूच्या हातून तुमचा उद्धार आहे. मग ते जे दोन हसलेले रुद्रगण होते ना, ते शिवभक्तच झाले आणि दोघे भाऊ म्हणूनच जन्माला आले. त्यांचं नाव रावण आणि कुंभकर्ण. त्या जन्मातही ते शिवभक्त होते. आजही आपण जे म्हणतो ते तांडव स्तोत्र रावण रचित आहे, शिवभक्त आहे तो. जटाटवी हे कुणाच आहे? त्यांचं आहे ना. तुम्हाला शिवभक्ती जीवनात लाभेल आणि शिवाशी एकरूप असलेल्या विष्णूकडून तुमचा उद्धार आहे. विष्णू परमात्म्याचा अवतार श्रीराम आणि रामाने या दोघांचा वध केला. अशा समग्र तीर्थयात्रा पूर्ण करून त्याचा समारोप आनंदवनात केला. आनंदवन म्हणजे सानंदवनम वाराणसी. त्या वाराणसीला त्याची पूर्णाहुती झाली. सर्व तीर्थक्षेत्रांचा तो राजा आहे. आणि त्या त्रिशूळावर वसलेल्या नगरीमध्ये वाराणसीमध्ये नारद मुनी आले. कारण त्यांना त्या वाराणसीला पान खायचं नव्हतं. त्या वाराणसीला तीर्थयात्रे ते खायला तरी जा, म्हणजे वाराणसीचं दर्शन होईल. भले खैके पान का असेल. लोकांना तसंच सांगावं लागतं. पंढरपूरला चादरी भारी भेटतात. चादर सांगितलं तरी आदर निर्माण होईल ना. एका आजीने ते रेकॉर्ड मारलं, त्या मावशी मला सांगितलं, मला डस्टबिनले भारी भेटले. म्हटलं कचरा केला तू पंढरपूरचा. वाराणसीला पोहोचले आणि त्या तीर्थयात्रेचं समापन केलं. तिथे शिवमहिमा कळावा म्हणून ब्रह्मदेवाच्या भेटीत प्रश्नोत्तर केली. आणि ब्रह्मदेवानी जी उत्तरं दिली त्यामध्ये सृष्टीखंडाचा विस्तार होतो. मला शिवाचा महिमा ऐकायचा आहे, मला शिवस्तुती ऐकायची आहे, मला शिवाचं गुणगान ऐकायचं आहे. सांगा शिवमहिमा काय. तेव्हा ब्रह्मदेव नारदांना सांगतात की मी जाणलेला शिवमहिमा तुला ऐकायचा आहे का. भगवान शिव निर्गुण निराकार होते. त्याला सगुण व्हावं असं वाटलं. एकोहम बहुश्याम संकल्पाने जगाची निर्मिती केली. त्याने स्वतःच्याच छायेची एक शक्ती प्रगट केली. तिचं नाव अंबा, जगदंबा, जी कायम त्याच्या सोबत राहते असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेका असणे खिजी. जिथं संत आहे तिथं विवेक आहे, जिथं चंद्र आहे तिथं चंद्रिका आहे, आणि जिथं शंभू आहे तिथं अंबिका आहे. त्यानंतर भगवान शंकराने अमृत घेतलं. अमृत, अमृत तुल्य नव्हे, ते वारीत भेटत. आणि ते अमृत आपल्या डाव्या अंगाला चोळलं भगवान महादेवाने. आणि डाव्या अंगाला जे अमृत चोळलं त्याच्यातून जी दिव्य देवता उभी राहिली, प्रगट झाली, ते भगवान श्री विष्णू आहे. त्या भगवान श्री विष्णूंच्या पडलेल्या विराज शरीरातून नाभीतून कमळ निघालं आणि त्या कमळात जन्मला तो चतुरानन. ब्रह्मदेव स्वतः हे सांगतायत की प्रभूच्या ज्याची नाभी कमळी जन्म चतुरानना,
त्या नाभीतून कमळ निघालं आणि त्या कमळातून ब्रह्मदेव निघाले. चार डोक्याचे कमळातून निघालेला हा डोकेबाज. मग त्याने काय केलं, आपण ज्याच्यातून जन्माला आलोय त्याचा आदी अंत कुठे आहे ते शोधला पाहिजे. वर जाऊन पाहिलं तरी त्याचा वरचा भाग कळेना, त्याचा देठ कुठून आहे तेही कळेना. ब्रह्मदेव म्हणतो त्यावेळेला त्या कमळाच्या पानावरून खाली पाणी पडत होतं, त्याचा टप टप असा आवाज आला. जाणत्या माणसाला एखादा अक्षर सुद्धा उद्धारासाठी पुरेसं असतं. देव दानव मानव एकत्र आले, आमचा उद्धार कसा होईल. एक भल्या मोठ्या आकाराचा प्राणी निर्माण झाला आणि त्याने फक्त एकच अक्षराचा नाद केला, द. तिघांचाही उद्धाराचा मार्ग मोकळा झाला. कारण द चा देव दानव मानवाने अर्थ काय घेतला, दमन दया अरुदान. देवांच्या लक्षात आलं आपण इंद्रियांचं दमन केलं पाहिजे. राक्षसांच्या लक्षात आलं आपण लोकांवर दया केली पाहिजे. आणि मानवांच्या लक्षात आलं आपण दान केलं पाहिजे. द अक्षर उच्चारल्यावर उद्धाराचा मार्ग कळाला. आपण म्हणतो ना शहाण्याला शब्द आणि मूर्खाला नको. तस तप टप, ते टप टप ऐकून तप तप करावा असं कळलं. आणि मग ब्रह्मदेवाने दिव्य सहस्र वर्षे तप केली आणि त्या तपश्चर्येचा परिणाम भगवान श्रीहरी शिवकृपेने त्यांना ज्ञान देतात. हंसरूपी ब्रह्मा उपदेशी श्रीहरी चतुश्लोकी चारी भागवत परमेवा समेवाग्रे नान्यजत सत्सत्परम. पहिलं ब्रह्मतत्व, दुसरं माया तत्व, तिसरं जगत तत्व आणि चौथं आत्मतत्व. अशा चार तत्वांचं प्रतिनिधित्व करणारे चार श्लोक, त्याला चतुश्लोकी भागवत असं म्हणतात. हे ज्ञान प्राप्त झाल्यानंतर त्यांच्या दोघांमध्ये एक दिवस भांडण झालं. जी कथा आरंभाला येऊन गेली विद्येश्वर संहितेमध्ये. आणि मग त्या प्रगट झालेल्या अग्निस्तंभाचाही आदिअंत यांना न कळाला. मग त्यांनी पूजायचं ठरवलं. खरं सांगा, देवाला आपण पूजतो तो आपल्याला कळालाय म्हणून, कळतो म्हणून का नाही कळत म्हणून? मला असं वाटतं आपण देवाला पूजतोय म्हणजे आपल्याला कळत नाही म्हणूनच पूजतो. आणि न कळणारे जास्त पूजत असतात. ज्याला कळतं ते कमी, ज्याला कळत. अनुयायांमध्ये निम्मे लोक जे गायक लोकांच्या बरोबर फिरतात ते निम्मेला राग सूर काहीच कळत नसतं. तो बघा जिंदाबाद जिंदाबाद, आमचा भजन एक नंबर. आणि तुला काय कळतं त्यात? मला एक जण बोला तुमचा रास अभ्यास आहे नाही. म्हटलं अभ्यासला पहिले अभ्यास कर, नंतर ठरवूया आपण. आपण ज्यांना पूर्ण कळत नाही ना तीच माणसं आपल्यावर खूप प्रेम करतात. हाही भाग ध्यानात घ्या. तसं आम्हाला देव कळतो न कळतो, पण आमच्या तो भजनाचा विषय आहे. मग या अग्निस्तंभाचं आपण पूजन करूया म्हणून त्या अग्निस्तंभाच्या प्रगट झालेल्या भूमिकेत हे सगळे भगवान शिवाची पूजा करू लागले. भगवान शिव सर्वांकरता पूज्य आहे. मग प्रांत कर्माचा असो, भक्तीचा असो, नाही तर ज्ञानाचा असो. आणि स्वतः पूजेचा अनुभव आल्यानंतर ब्रह्मदेवाने शंकराची पूजा कशी करावी त्याची वर्णन केली. साधी गोष्ट आहे. पूजा कोणाची करायची आहे यावरून त्या पूजेत काय असावं हे ठरतं. बरोबर. जावई पाहुणा येणार असेल तर भाजी कोणती बनवावी? आजच सांगा, उद्या मार्गशीर्ष चालू होतो. मार्ग नाही मग तुमच्यात, शीर्षात पण येणार नाही काही. त्यात कथा चालू आहे. जावई पाहुणा येणार असेल तर नियम सरळ आहे. त्याला आवडतं ते, नाही त्याला सांगतात श्रावण संपल्यावर या. म्हणजे त्याची आवड काय क्वालिटीची असेल. हा प्रेमाचा नियम आहे. तर सुखे सुखित्व. जर आपण कृष्णाची पूजा करत असू तर फुल कोणतं व्हायला पाहिजे? कन्हेरीचं. भिवंडी कन्हेरी नाही, कापाळी. शंकराची पूजा करायची कोणतं फुल व्हायला पाहिजे? अहो पॅन्टनी तरी सांगा, धोत्रानीच काय सांगायचं?
शंकराला व्हायचंय, धोत्र्याचं फुल पाहिजे. लक्ष्मीची पूजा करायची, लक्ष्मीला कोणतं फुल व्हायला पाहिजे? कमळ व्हायला पाहिजे. का? लक्ष्मी कमळाकडे आहे, म्हणजे कमळ लक्ष्मीला व्हायला पाहिजे. कारण तिचं नाव आहे पद्मजा. पद्मजा म्हणजे फेणानी नाही. मग जा म्हणजे जन्म, पद्म म्हणजे कमळ. जिचा कमळात जन्म झालेला आहे तिला पद्मजा म्हणतात. तिचं आणखीन एक नाव आहे कमलजा. पण कोणाची तरी जीभ घसरली त्यांनी तिचं कळमजा करून टाकलं. ते जुन्नर तालुक्यात भरपूर देवे आहेत कळमजाई. ते कळमजा नाही, ते कमलजा आहे. संगमनेरला नाही का संगमनेर म्हणतात तिकडून जे लोक, मधू भाऊ कुठे जायला इडून तिडून असंच राहत. आता आपला तालुका काय, आपलं सांगितल्यावरच समजतं. आपल्या तालुक्याचं नाव काय? भिवंडी. तुम्ही जर तिकडे जाणार असेल, कोणी विचारलं कुठे चालले, तुम्ही काय सांगाल? काय भिवंडीला चाललोय. हे कोणाला बनवता? कुठे चाललं? भिवंडीला चाललो. भिवंडी कुठे आलं? स्लिप ऑफ टंग. लक्ष्मीची पूजा कमळाने होते. फुलांमध्ये नाही, देवाचं पानांमध्ये सुद्धा चॉईस आहे. शंकराला पान व्हायचं असेल तर त्याला बिल्वदल व्हायला पाहिजे. महादेवाला जर व्हायचं असेल तर बिल्व. विठोबाला व्हायचं असेल तर तुळस व्हायली पाहिजे. मग पूजेचा नियम आहे. महादेवाचा गंध भस्माचा आहे. जशी विठोबाला तुळशीची माळ आहे, तशी भगवान महादेवाला रुद्राक्षाची माळ आहे. हस्ते क्षमाला हृदि कृष्ण तत्व जीवाग्रे भागे वरदान यन्मस्तके केशव पाद तीर्थम शिवम महाभागवतम. काल आमचे बाळराम महाराजांनी सांगितले, शंकराची जर कथा असेल तर शिवाला प्रसन्न होताना काय म्हटलं पाहिजे? जय श्रीराम. तो बोलले काय म्हटलं पाहिजे? जय श्रीराम म्हटलं पाहिजे. कारण राम महादेवाचं आराध्य दैवत आहे. पुढे शिवाची अशा रीतीने पूजा करा असा ब्रह्मदेवाचा संकेत आहे. पुढे कोणी कोणत्या शिवलिंगाची पूजा करायची त्याचं पण वितरण केलं. कोणाकोणाला कोणकोणतं शिवलिंग दिले ते पहा. आपण शिवलिंगात सुद्धा भेद आहे. तुम्ही वाराणसीला गेलात तर तिथे तो बाणलिंग आहे आणि त्याला सोन्यात बसवलंय. पण तुम्ही जर त्र्यंबकेश्वरला गेलात तर तिथं उंचवटे नाही आहेत, उलट खळगे आहेत. त्रयंबकम म्हणजे 3 खळगे आहेत, ब्रह्मा विष्णू महेश. म्हणून तिथे पर्वत सुद्धा 3 आहेत. खळगे 3 तर डोंगर पण 3. ब्रह्मगिरी, नीलगिरी आणि अंजनगिरी, अंजनेरी, हे 3 गिरी आहेत तिथे. तसे शिवलिंगाचं वितरण केलं. इंद्राला ब्रह्मदेवाने पद्मराग मण्याचं शिवलिंग दिलंय. इंद्राने त्याची पूजा केली. स्वतःला त्याने सुवर्णाचं लिंग ठेवलं. धर्मराज धर्माला, यमधर्माला पुष्कराज जो असतो त्याचं शिवलिंग दिलं. भगवान विष्णूने इंद्रनील मण्याचं शिवलिंग घेतलं. विश्वदेवाने चांदीचं शिवलिंग घेतलं. वसुगणांनी, अष्टवसूंनी पितळेचं घेतलं. लक्ष्मीने स्फटिकाचं घेतलं. सूर्याने तांब्याचं घेतलं. चंद्राने मोत्याचं घेतलं. अग्नीने हिऱ्याचं घेतलंय. कुबेराने सुवर्णाचं घेतलं. दोघांनी सेम ठेवले. ब्रह्मदेव आणि कुबेर या दोघांनी सोन्याची शिवलिंग घेतली आणि त्याच्या पूजनात राहून मंत्र उच्चार जप केला. जप करताना शिवप्रसन्नतेसाठी 2 मंत्र जप आहे. एक पंचाक्षरी, काल आपण त्याचं स्तोत्र वाचन केलं, स्तोत्र पठण केलं. आणि दुसरं महामृत्युंजय.
ओम त्र्यंबकम यजामहे तुला सिरियस असल्यावरच नाही म्हणायचं, ते कायम म्हटलं पाहिजे. त्याने आपल्याला आरोग्याची प्राप्ती होते. आणि हा मंत्र म्हटल्यावर माणूस मरत नाही असं नाही. हा मंत्र म्हटल्याने जो वेदनादायी मृत्यू असतो तो सुखद होतो, तो सुलभ होतो. सगळ्या अंगात रोग घुसले, आता तो जगून तरी काय करणार आहे? मग त्याला सुख कशाने होईल? त्याला सुख कशाने? त्याला उपाय एकच की मृत्यू हाच त्याच्या पुढे उपाय. मृत्यूच त्याला सोडवू शकतो की नाही. आता समजा खूप भूक लागली आणि कथा 11 वाजेपर्यंत आहे, सुख नाही. मग त्याला आरती घेऊन मोकळं करा. महामृत्युंजय या मंत्रात इतकं सामर्थ्य आहे, इतकं सामर्थ्य आहे. जर महामृत्युंजयाचा 5 लाख जप कुणी जर केला तर भगवान महादेव त्याला साक्षात दर्शन देतात. तेव्हा मंत्र काय असतं? मंत्राने चालतं. टेक्नॉलॉजी फुल्ली डेव्हलप होईल ना तेव्हा मंत्राचं महत्व कळतं. पूर्वी मोबाईलवर ते कीपॅड नंबर डायल करायला लागायचे नाही, ते पण 1 2 3 4 एकाच बटनावर. तो 3 फेऱ्यात आपल्यावर 3 यायचा, नाही तर तो एकच राहायचा एकदा दाबला तर. मग त्याच्यात पुढे काय आलं? ते अँड्रॉइड. आता बटन दाबायची गरज नाही राहिली. मग टच स्क्रीन, स्क्रीन टच काय म्हणतात त्याला, ते आलं. आता त्याच्यात पुढे अपग्रेड झालं. त्याला नुसतं सांगायचं अमुक अमुक माणसाला फोन लाव. हे सिरी म्हणजे त्याचं असं आहे, हे श्री राजमान्य राजश्री यांना फोन लाव. तुम्ही ते नुसतं असं म्हटल्याबरोबर या फोन मधून जर कॉल डायल होतो, मग हा सुद्धा त्या सिद्धीचा मंत्रच आहे ना. एखादं मशीन आहे, कारण ते डोर सुद्धा त्यांचा आवाज झाला तरच ओपन होतात. बसवा पण मग आवाजाची काळजी घ्या. एखाद दिवस घसा बसला ना, दरवाजा उघडणार नाही. होऊ शकतं आणि मॅक्झिमम लग्नात होऊ शकतं का? मला सांगतो ना, सोपं सांगतो, अगदी सोपं सांगतो. आपल्याला सोपं येतं, आपल्याला सोपंच येतं, आपल्याला सोपं येतं. थांबा जरा. दिंडीतला भजन्या आणि लगीन घरातली वरमाई यांचा घसा नेहमी बसलेलाच राहणार. राव बाहेर आता रात्रभर, नाही तर जा टेरेसवर. याला मंत्र म्हणतात, टेक्निक, तंत्र असतं मंत्र म्हणजे. मग याचा जर तुम्ही जप केला तर 5 लाख जपानंतर भगवंताचं दर्शन आहे. ह्या मंत्राने पांडुरंग परमात्मा अनुभवलेली कितीतरी संत मंडळी आहेत. त्यांच्या अनुभूतीचं विश्व जपाने. नामस्मरण नाही केलं तर कसं काय देव प्राप्त होईल? ज्यांना झाला त्यांना तो जपाने झालेला. पांडवांनी नामस्मरण केलं, त्याचा परिणाम द्वारकेचा राणा पांडवा. एखाद्या मंत्राचा 13 कोटी जप झाल्याचं फळ त्या प्रभूचं साक्षात दर्शन असं आहे. पूजा झाल्यानंतर ब्रह्मदेवाला प्रेरणा दिली भगवान शिवानी आणि मैथुन सृष्टीचा उदय झाला. मैथुन सृष्टीचा उदय झाला म्हणजे त्या ब्रह्मदेवाने आपल्या शरीरापासून पहिलं एक जोडपं बनवलं, एक पुरुष आणि एक स्त्री. जो पुरुष बनला त्याचं नाव स्वयंभू मनू आणि जी स्त्री बनली ती शतरूपा. अनेक रूप घेऊ शकणारी, अनेक रूप घेणारी. राहू दे ते सध्या, ठेवून द्या. ठेवून घ्या. मनु शतरूपा होईल. मग त्या मनु शतरूपांचा विवाह लावला ब्रह्मदेवाने. त्या मनु शतरूपाला 5 मुलं झाली.
3 कन्या 2 पुत्र. जे 2 पुत्र झाले तो उत्तानपाद आणि प्रियव्रत. ज्या 3 कन्या झाल्या आकुती, देवहूती आणि प्रसूती. ब्रह्मदेव मैथुनी सृष्टीचा विस्तार सांगत आहे. कारण एखाद्या पुराणाला पुराण म्हणण्याकरता या 5 गोष्टी सांगाव्याच लागतात. काल्याचं कीर्तन होतं, नुसता कृष्णच सांगत बसला. आता काल्याच्या कीर्तन कृष्णाने सांगायचं काय, सैतानी पुलावरच्या स्टोऱ्या सांगायच्या का? काल्याचं कीर्तन म्हटल्यावर चरित्र ते उच्चारावे. उद्यापासून आपल्याला केले देवे गोकुळी, तसं पुराण सांगायचं. कारण सृष्टी, कार्यसृष्टी, सर्गश्च प्रतिसर्गश्च वंशो मन्वंतराणि वंशानुचरितं चैव पुराणं पंचलक्षणम्. विस्तार सांगावा लागणार आहे, वंश सांगावे लागणार आहे. आकुतीचा विवाह झाला रुची नावाच्या ऋषीशी. आकुती म्हणजे त्याचा मराठीत अर्थ होतो क्रिया, कृती, ऍक्शन. आणि रुची या शब्दाचा अर्थ होतो आवड. आपण म्हणतो ना मराठीत मला इंटरेस्ट नाही द्यायचा. किती व्याज भरता मराठीचं. आकुती म्हणजे क्रिया आणि रुची म्हणजे आवड. यांच्या पोटी जन्माला आला यज्ञ. एखाद्या कर्मात आपली आवड असली पाहिजे. असली आवड पाहिजे, असली तसली नाही पाहिजे. आवड असली पाहिजे. असू. मग तुम्ही आवडीनं जे काम करताना त्या कामात तुम्ही थकत नाही. आवडीचं जे काम आहे त्याच्यात तुम्ही दमत नाही, त्याचा कंटाळा सुद्धा येत नाही. कथेत झोप येते, त्याला कथा संपल्यावर झोप येते का बघा. सगळे कंटाळा, अरे जा झोप जा झोप जा, येऊ पण झोपत नाही ना, आम्हाला झोपू देत नाही. काकडावाले येऊन त्यांना हकलतात, जा आता किती पटपट करतो. आणि तो कीर्तनात असा. आता याच्या घोरण्यातून वेद बाहेर यायची. तुम्हाला ज्याच्यात रुची त्याच्यात काळ कळत नाही, वेळ कळत नाही. ॲब्सेन्स ऑफ टायमिंग, वेळेचा तिथं अभाव जाणवतो. आताच जणू सुरू झालंय असं म्हणतात. मग तो यज्ञ होतो. त्यात आवड असली पाहिजे. सगळ्यात चांगलं आहे ते माणूस तिथं आणतो जिथं आवडीच असतं ना. यज्ञ आणि दक्षिणा यांचा विवाह होतो आणि मग यांच्या पोटी 12 पुत्र जन्माला येतात. यज्ञात दक्षिणा दिल्यानंतरचे परिणाम म्हणजे हे 12 पुत्र आहेत. तोष, संतोष अशा सगळ्या बाबी आहेत. दुसरी कन्या देवहूती, हिला 9 कन्या झाल्या, 10वा पुत्र झाले कपिलाचार्य, जे सांख्यशास्त्राचे प्रणेते आहेत. ब्रह्मदेव पुढे म्हणतात तिसरी मुलगी होती प्रसूती. हिच्याबद्दल भागवत आणि शिवमहापुराण याच्यात मतभिन्नता आहे. भागवताने प्रसूती दक्षाला 16 मुली सांगितल्या आणि शिवमहापुराणाने प्रसूती आणि दक्षाला 24 कन्या सांगितल्या. या 24 कन्यांपैकी 13 कन्या धर्माला दिल्या. श्रद्धा, लक्ष्मी, धृती, तुष्टी, पुष्टी, मेधा, क्रिया, बुद्धी, लज्जा, वसु, शांती, सिद्धी आणि कीर्ती या 13 कन्या धर्माला दिल्या. आणि मग यांच्या पोटी परमात्मा अवतार सुद्धा घेतात. म्हणजे देवाने नर आणि नारायण जो अवतार घेतला तो धर्माच्या पोटी घेतलेला. जिच्याशी लग्न झालं होतं धर्माचं तिचं नाव होतं मूर्ती. जिथं धर्ममूर्ती म्हणताय तिथं भगवंत येऊन नांदतो असा त्याचा अर्थ. तुम्ही बद्रीनाथला जर गेला असाल तर बद्रीनाथला जे 2 डोंगर आहेत मधून अलकनंदा वाहते. मंदिर ज्या डोंगरावर आहे त्या डोंगराचं नाव आहे नारायण पर्वत आणि त्याच्या समोर जो आहे तो नर पर्वत. म्हणजे जो नारायण पर्वत आहे तो आहे कृष्ण आणि जो नर पर्वत आहे तो आहे अर्जुन. असं कृष्ण अर्जुन नर नारायण म्हणजे बद्रीनाथ. उरल्या आता 11 मुली. त्यातली ख्याती भृगूला दिली, संभूती मरीचीला दिली, स्मृती अंगिरा, प्रीती पुलस्त्य, क्षमा पुलह, सन्नती ऋतूला, अनसूया अत्रीला, ऊर्जा वशिष्ठाला, स्वाहा अग्नीला, स्वधा पितरांना आणि सती शिवाला.
अशा 24 कन्यांचा विस्तार त्या प्रजापती दक्षाकडे होतो. पण एवढं घडलं तरी त्या प्रजापती दक्षाचं समाधान फारसं नव्हतं. प्रजापती दक्षाचं समाधान नसण्याची भिन्न भिन्न आणखी कारण आहे. त्या कारणांचा विस्तार पुढे सांगतो मी आपल्याला. ब्रह्मदेव नारदांना सृष्टीचा हा विस्तार सांगत असताना मध्ये काही काही घडलेल्या घटना सांगतात. माणसांचा विस्तार झाल्यावर नगरांचा सुद्धा विस्तार आहे आणि वेगवेगळ्या नगरांचा विस्तार सांगताना ते कैलासपुरी अलकावतीचा विस्तार सांगू लागले. तो सांगत असताना त्याचा पूर्वभाग असा सांगितला. कांपिल्य नावाचं नगर होतं. त्यामध्ये यज्ञदत्त ब्राह्मणाच्या पोटी गुणनिधी नावाचा दुर्गुणी पुत्र जन्माला आला होता. कधी कधी असा योगायोग होतो. नाव गंगाधरनं आंघोळण्या महिनाभर क्रॉस होऊन जातो. त्या नावाच्या बरोबर तो उलट असतो. तात्पर्य त्या गुणनिधीमध्ये इतके दुर्गुण भरले होते. हा जमेल त्या चोऱ्या माऱ्या करायचा, तो तसंच सगळे दुष्कर्म करायचा. एक दिवस त्याला भूक लागली म्हणून शंकराच्या त्या अर्थात शिवालयामध्ये तो नैवेद्य चोरण्यासाठी गेला. आता नैवेद्य चोरण्यासाठी गेला म्हटल्यानंतर त्याला तिथं काही दिसेना आणि काही दिसेना, त्यामुळं कळेना. दिसणं कळणं वेगळं असतं. कळलं? मग त्याने कपडा घेतला आणि तो पेटवला. तो पेटलेला कपडा घेऊन कुठे गेला? शंकराच्या मंदिरामध्ये. आणि त्या पेटलेल्या कपड्याच्या उजेडात तो कुठं खायला काही नैवेद्य ठेवलाय का ते पाहतो. पोरं गणपतीचं दर्शन घेताना गणपतीपेक्षा एखादा मोदकच कसा उचलता येतो जसं इकडे लक्ष देतात. आणि बरोबर आहे, पोरांसाठीच तर ते ठेवलेलं असतं की नाही. मी तर म्हणतो त्यांचा हात जाईल अशाच अंतरावर ते ठेवलं पाहिजे. त्याने ते कपडे पेटवले आणि तो उजेड भगवान महादेवानी पाहिला आणि महादेव म्हणतात, वा 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 वा, माझ्या भक्तांनी माझ्यासाठी काकडा पेटवलाय. हे आमच्या भोले बाबाचं वैशिष्ट्य. आता तो चोरायला गेला होता. काय नैवेद्य चोरता येतो का पाहू, तेवढाच खायला होईल. तो मेल्यानंतर आता येणार न्यायला का विष्णुदूत आणि शिवदूत येणार. यमदूताने त्याला उचलून चालवलं होतं की मध्ये शिवदूत आडवे आले आणि त्यांनी सांगितलं याला सोडा, हा गुणनिधी आमची प्रॉपर्टी आहे. म्हणे कसं काय? याने एकदा भगवान शंकराच्या मंदिरामध्ये दीपदान केलं होतं. ते यमदूत म्हणतात दीपदान. त्यांच्या नेत्याने सांगितलं लाव रे तो व्हिडिओ. याने कुठं दीपदान केलंय बघूया. ते आलं त्याने, ते कपडा पेटवला होता शिवालयामध्ये. ते म्हणाले कुठं दीपदान आहे? मग हे दिसत नाही का तुम्हाला? हे बघा पेटून दिवा पेट. म्हणजे दिवा नाही, ते कपडा पेटवलंय आणि तुला दान म्हणून नाही देत आहे. मग तुझ्या त्या शिवालयातला नैवेद्य चोरून खायचा होता, चोरी करायला याने दिवा पेटवलाय. तेव्हा ते आम्हाला माहित नाही, आमच्या डॉक्युमेंटला असं आहे. आधार कार्ड, आता तो बांगलादेशहून आलाय ना, आधार कार्डाच्या आधाराने चाललाय. त्यामुळे आमचे भगवान महादेव दुसरं काहीच पाहत नाही. श्रोते हो, त्या तेवढ्या कपड्या पेटवण्याला दीपदान मानलं महादेवांनी आणि त्याला शिवलोकाला घेऊन गेले. आमचा भाव कसाही असो, पण तो भगवंत त्याच्या कृतीचा अर्थ भक्तीचा लावतात. ही महादेवाची आपल्यावर कृपा आहे. आपण का आलो आपल्याला माहित असतं, पण भोले बाबा म्हणतात नाही 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 नाही, सरवली पाड्याला आला होता बस झालं. एक दिव्यांग व्यक्ती होती, दिसत नव्हतं तिला, आणि तो दिवा घेऊन चालला होता. एक जण म्हणलं का रे, एक तर तुला दिसत नाही पण तुला कळत पण नाही. म्हणाले का तुला दिसत नाही मग दिवा घेऊन का चालला? तो मी दिवा घेऊन चाललोय, मला दिसत नाही पण समोरच्याला तर दिसणार आहे ना, दिवा आहे, हा माणूस आहे. दिसला मग महादेवाला दिसलं ना की झालं का. ते कृपाळू आहेत, फार कृपाळू आहेत, फार कृपाळू आहेत. एकदा ते एका घारीलाच आणली कैलासात,
पार्वती माता चिडल्या का हे कोल्हापूर उचलून घेऊन येतात, ही आता घार कशाला आणली म्हणे, हिने माझी फार सेवा केली म्हणे. कशी काय सेवा केली? आता झालं असं, आपण शिवामूठ वाहतो ना, साळगावकराला विचारायचं का काय काय असतं शिवामूठ मध्ये? पहिलं धान्य असतात ना, सोड कोणतं? चांदूल. एकदा तांदूळ तरी बोला, नाही तर चावूल तरी बोला. मधलं कुठलं काढलं? चांदूळ. अजून जव, अजून तीळ, मूग. शिवामूठ वाहतात. तशी त्या शंकराच्या पिंडीवर शिवामूठ वाहिली होती आणि त्या घारीला ते खायचं होतं. बरं मग आता खायचं आहे, हेलिकॉप्टरने आले, हेलिपॅडच नाही, म्हणून ती शिवलिंगाजवळ गेली आणि असे पंख फडफडवत राहिली आणि पटकन चोचीने पायाने दाणे उचलले आणि उडून गेली. भगवान म्हणतात थोड्या वेळासाठी का होईना हिने एसी सर्व्हिस प्रोव्हाइड केली, हिची नोंद घ्या. पार्वतीने कपाळाला हात लावला. तुम्ही वाटतं अख्खं विकून टाकाल आता. पंखाच्या फडतकारी उद्धरोनी नेली घारी. भगवान भोलेनाथ आमच्या कृतीचा तो भक्तियुक्त अर्थ ते लावतात. ते म्हणाले याला पुढच्या जन्मात राजा बनवा. होता कोण? चिंदीचोर. कलिंग देशामध्ये अरिंदम नावाचा राजा होता, त्याच्या पोटी दम म्हणून हा जन्माला. भजनाचे संस्कार मिटत नसतात. आता करून ठेवाल तर पुढे होईल. या जन्मात भरपूर भजन करा, भरपूर भले माळ घालेल पडेल न पडेल भजन करून ठेवा, म्हणजे पुढच्या जन्मात बारशालाच त्याचं ते भजन वाया नाही गेलं. तो पुढच्या जन्मामध्ये दम म्हणून राजा झाला आणि त्याचं नावच दम होतं. अख्ख्या राज्याला दम दिला होता. काय काय दम दिला? सगळ्यांनी शिवालयामध्ये दीपदान केलं पाहिजे. दिवाळी आहे ना, अयोध्येमध्ये दिवे लागलेच पाहिजे. ज्यांनी सगळं खाल्लं त्याला आता तेल वाचवायचं होतं. दव पडला यादववर, त्याच्यात तो दिवा विजला. आणि योगी जे आल्यामुळे त्या अयोध्येला एक वैभव त्यांनी प्राप्त करून दिलं. झाले रामराज्य काय उणे महासी, धरणी धरी बीग गाई ओळल्या मैसी. ना कानांवर विश्वास बसत ना डोळ्यांवर की याची देई. आपल्या मागच्या पिढ्या दुर्दैवी ठरल्या का? झालेलं राम मंदिर त्यांना पाहण्याचं भाग्य नाही मिळालं. आपले डोळे भाग्यवान आहेत, आपण याची देई याची डोळा अयोध्येचं राम मंदिर. किती जण अयोध्येला जाऊन आले, राम मंदिर बघून आले? सांगा बघू. राम दर्शन करून आले? लवकर लवकर हात वर करा. म्हणजे कोण कोण भाग्यवान खाली हात घालून राहिले त्यांना मला पाहायचं आहे. देवानी यांना उगाच पैसेवाले बनवले. आता कथा संपली का पहिले ताजी टिकटा काढा, 2 स्वेटर जास्त घेऊन जा. डिसेंबरात अयोध्या कशी असते ती आम्हाला विचारा. म्हणा मग आता काय.
राहिल्या. श्रोते हो, काही गोष्टी अशा ओजारून गोजारून होत नाही, त्याला ठोकाच मारावा लागतो. तुम्हाला जर काल्याची अंडी फोडायची पण तिला असं असं थोडं तुका म्हणे हाती टोका आणि उणे नाही दिये का. नियम तसेच करावे लागतात. धर्म तसा जगणार नाही, त्यासाठी कठोरता पाहिजे. नवऱ्याला लगेच सांगायचं आज घरी गेल्यावर कपाळाला गंध लावल्याशिवाय घराबाहेर जायचं नाही. एकदा सांगून त्यांनी लावलं नाही का दुसऱ्या दिवशी आपला पुसायचा, बरोबर गाडी जाग्यावर येईल. घरी तांडव सुरू होईल. तो सांगाल मी आहो ना, त्याला तो पण आहे ना. हे कुणी करायचं. गंध लावावे लागतात. एवढा पण गंध नसावा आपल्याला. काही गोष्टी ठरवून कराव्या लागतात. असं म्हणजे असंच मंदिर होणार होणार. तसा तो दम नावाचा राजा झाला. त्यांनी दमच दिला. कोणता. प्रत्येकाने शिवालयात दीपदान केलं पाहिजे. त्याचा परिणाम असा झाला, त्या दीपदानाच्या पुण्याईनं तो अलका नगरीचा स्वामी झाला. जिथं पुढे कुबेराचं वास्तव्य आलं. ह्या कुबेराने तप केलं होतं. 1000 वर्षे कठोर तपश्चर्या केली. महादेवांच्या सोबत माता पार्वती त्याला दर्शन द्यायला आले. पार्वती मातेकडे तो पाहत राहिला. म्हणजे आपल्या देवाच्या सोबत ही कोण तरुणी आली आहे जी अत्यंत लावण्यवान आहे. एखाद्या तपस्व्याने परपुरुषाने आपल्याकडे असं निरखून पाहावं. माता पार्वतीला राग आला. अशा घटनेचा पार्वतीला राग आला पाहिजे ना. पार्वतीला राग आला. पार्वतीने लाईटने मोजले पाहिजेत फोटोचे. पार्वतीने रागाने पाहिलं. त्या रागाने पाहिल्याचा परिणाम कुबेराचा एक डोळा फुटला. त्यामुळे कुबेराची फोटो मूर्ती बघा, एक डोळा फुटलेला आहे. महादेव म्हणतात अगं काय केलंस हे. तो तुला माता म्हणून प्रणाम करत होता. तू त्याला क्रोधाने का पाहिलंस. तू त्याचा डोळा का फोडलास. आपल्याला आता राहायला त्याच्याकडे जायचं. कुबेराला अलकावतीचं वैभव दिलं आणि स्वतः भगवान शिवजी तिथं राहण्याची योजना करतात आणि तिथे भगवान शिव दरबार वास्तव्य करील अशी रचना त्या कैलासाची होते. भगवान कैलासवासी होतात. नारद ब्रह्मदेवाच्या संवादामध्ये सृष्टीखंड संपल्यावर सतीखंड सुरू होतो. या सतीखंडाच्या आरंभाला ब्रह्मदेवाकडून जे निर्माण झालं होतं, ब्रह्मदेवाने ज्यांची निर्मिती केली होती त्यामध्ये 2 जण होते. एक सायं संध्या आणि दुसरा मदन. ब्रह्मदेवाने निर्माण केले. ही संध्या तपस्विनी झाली. त्या तपस्येमध्ये ती तिच्या देहाचा त्याग करते आणि हीच संध्या पुन्हा अरुंधती म्हणून जन्माला येते, जिचा विवाह वशिष्ठांशी होतो. एखाद्या ज्ञानमूर्ती व्यक्ती बरोबर आपला संसार असला पाहिजे या संकल्पाने ती संध्या अरुंधतीहून वशिष्ठांशी विवाह करते. आणि हा जो मदन राहिला, या मदनाचा विवाह प्रजापती दक्षाने आपल्या घामापासून स्वेदापासून एक कन्या निर्माण केली. तिचं नाव रती. त्या रती आणि मदनाचा विवाह होतो. एकदा महादेव तपस्येत बसले असताना ब्रह्मदेव आणि त्याचे सहकारी म्हणू लागले, हे महादेव जरा फारच तपात भजनात आहेत, यांना आपण भजनापासून परावृत्त केलं पाहिजे. आपल्या 5 दोस्तांपैकी एकाने जर माळ घातली तर 4 जण काय प्रयत्न करतात. ते ब्रह्मदेवादी सगळे प्रवृत्ती मार्गातले होते. त्यामुळे हे एकटेच भजनाला कसे, यांना भजनापासून आपण परावृत्त करूया असा विचार मनामध्ये आला. आणि त्या आलेल्या विचाराचा परिणाम मदनाने प्रयोग सुरू केले भगवान महादेवाला प्रवृत्त करण्यासाठी. काय करावं की जेणेकरून महादेव प्रवृत्त होतील. आरंभाला तर त्याच्या त्या प्रयोगाला अपयश आलं. भगवान महादेवाने आपल्या ज्ञानाग्नीने तो कामरूप असलेला मदन जाळला
प्रजापती दक्ष सगळ्यांच्या म्हणण्यानुसार महादेव प्रपंचात आणण्याकरता ते संसारी झाले पाहिजे. कारण त्या लिंगेश्वराला भोलेनाथ बनवायचंय, शंकराला महादेव बनवायचंय, महादेवाला शंकर बनवायचंय. आणि भगवान महादेव विवाह करशील तर फक्त आदिशक्तीशी, कारण शंभू तेथे अंबिका. मग ती जगदंबा आपल्या उदरी यावी म्हणून दक्षाने आराधना केली. आणि त्या आराधनेला सामान्य नाही, 3000 वर्षे तपस्या आहे. मोठ्या गोष्टी छोट्या प्रयत्नांनी लाभत नाही. तेव्हा माता पार्वती सती कन्या म्हणून त्यांच्या पोटी येण्याचं वचन देतात आणि वरदान देताना एक अट घालतात, जेव्हा तू माझा अपमान करशील तेव्हा मी तुला त्यागून येईन. ही गोष्ट यज्ञाच्या वेळेला दक्ष विसरले. आणि मग ती सती भगवान प्रजापती दक्षाच्या पोटी प्रगट होते. दक्षाला मुलीच झाल्या, आपल्या वंशाचा विस्तार व्हावा असं वाटलं, म्हणून त्यांनी आसिकनी नावाच्या स्त्रीपासून 10,000 पुत्र तयार केले. त्यांचं नाव हरिअश्व. नारदांची त्यांची भेट झाली. आता बुवा लोकांच्या तावडीत भेटल्यावर काय माळच घालणार, दुसरे काय सोडणार आहे? त्यांना नारायण सरोवर तीर्थात स्नान घातलं, त्याचं वैराग्य आलं. ती मुलं भजनाला लागली. पुन्हा त्या आसिकनीच्या पोटी 1000 पुत्र जन्माला घातले, त्यांचं नाव शबल अश्व. नारदांनी त्यांना पण भजनाला पाठवलं. मग दक्षाने आपल्या मुलाला नावं नाही ठेवली. ह्याला भजनाला लावतो कोण? त्या नारदाला दक्षाने शाप दिला, माझा संकल्प तुझ्यामुळे स्थिर राहत नाही ना, आता तू पण कुठं स्थिर राहणार नाही. नारद म्हणाले, बरं झालं, महाराज लोकांना टोल नाका फ्रीज पाहिजे, आता मी फिरायला मोकळा. सतीचा जन्म होतो, शिवाची ती आराधना करते. तेव्हा बरेच जण तिला समजावतात, काय सती, तू दिसायला किती सुंदर आहे, किती लावण्यवान आहे, आणि तुला पत्नी कोणाचं व्हायचंय? महादेवाचं. अंगावर साप घेऊन हिंडतो, तुझ्यात आणि त्याच्यात काहीच मॅच नाहीये. तू चंदनाची पावडर लावते, त्याला विचार अंगाला कोणती टाल्कम आहे? स्पेशल उज्जैन. नुसतं भस्म नाही, ते चिता भस्म आहे. तुला नेकलेस लागतो, बरोबर आहे का नाही? त्यासाठी तू पुन्हा पुन्हा गाडगिळांकडे जाते. तुला नेकलेस आवडतो, आणि त्यांच्या गळ्यात कोणते चैनी आहेत माहिती आहे ना? भस्मवटी, रुंडमाळा, सर्पांच्या माळा गळ्यामध्ये आहेत. गळ्यामध्ये साप, तोच त्यांचा नेकलेस आहे. तुला येवल्याची पैठणी आवडते, त्याचे कपडे बघा कुठून आणले. हत्तीला फाडलं, वाघाला फाडलं, गजचर्म व्याघ्रांवर. नको तू तसं करू. त्यावेळेला ती आपल्या पतीचे गुण सांगते. यो निवृत्ती सुमार्गस्थ स्वात्मा रामो निरंजन अवधूत तनुर्ज्ञानी स्वद्रष्टा काम वर्जिता. मी ज्याला पती मानलंय तो अवधूत आहे, म्हणजे पवित्र आहे. तो कामवर्जित आहे, म्हणजे कामनांना टाकून जगणारा आहे. तो स्वात्मा रामो आहे, आनंदासाठी कोणावर अवलंबून नाही. तो निरंजन म्हणजे निर्दोष आहे. अशा परमात्म्याचा मी स्वीकार करणार, मी त्याची निवड केली. सतीच्या त्या शुद्ध भावाचं कौतुक केलं. भगवान महादेव आणि सती यांचा विवाह संपन्न होता. या विवाहाला गालबोट कुठं लागलं? संशय. संशय हा संसाराचा शत्रू आहे. संशय हे विष आहे. ज्ञानेश्वरीने सांगितलेलं सगळ्यात मोठं पाप संशय आहे. म्हणून संशयाउनी थोर अनिक पाप नाही घोर, हा विनाशाची वागूर प्राणी असे. संशय, भक्ती असो, प्रपंच असो, परमार्थ असो, देव आहे का? संशय. कुठे आणि कसा संशय घेतला? ज्या वेळेला रामप्रभू वनवासात होते, शिवजींनी रामप्रभूला वंदन केलं, पुढे गेले, मागून सती आली.
शिवानी विचारलं, राम साक्षात परब्रह्म आहे. सती म्हणते परब्रह्म? मग परब्रह्म रडतं कसं काय? पत्नीच्या वियोगात व्याकुळ झालेत प्रभू. व्याकुळ होतो तो प्रभू कसा काय? आम्ही ज्याला डिवाइन ठरवलं, दैवी ठरवलं, त्याच्या जीवनातल्या सामान्य गोष्टी आपण मान्यच करत नाही. एक जण म्हणाला, अरे बुवा आहे ना भांडत, आणि तू त्याला आता लुटून खाशील. त्याने अभंगच म्हणायचा, रात्र दिवस आम्हा. जरा काही झालं की लगेच त्याला एका चौकटीत बसवतात. मला एकाने फोन केला, महाराज तुमचा बुवा हल्दी नाचतं. म्हटलं हरिपाठाची रिहर्सल चालू आहे, अजिबात फोन. बुवा लोकांनी जरा साईड मारत चला. जरा कोणी बोल, मला लईच पैसे घेतात बुवा. तू थांब ना, तू रोजगार हमीवर घेता का? पाटील आणली तर लोक नाही विचार करीत, पाटील आणला तर विचार करतात. असू द्या, मला काय म्हणायचं, अलौकिक मानलं का लौकिक स्वीकारत नाही. ते म्हणते मग तो जर ब्रह्म आहे तर मग बायकोसाठी एवढा कसं काय रडतो? महादेव म्हणाले, जाऊन संशय दूर कर, परीक्षा घे. सतीने सीतेचं रूप घेतलं आणि ते सीतेला शोधत होते म्हणून बाजूला जाऊन उभे राहिले. त्यांना वाटलं राम सीता म्हणून स्वीकारतील आपल्याला, मग आपल्याला कळेल राम ब्रह्म नाहीये. सीता अशी उभी राहिलेली पाहिली सती रूपाने. राम प्रभू जवळ आले, तिला प्रणाम केला, जिथला माते इकडं कुठं. कळलं आपण चुकलो. हे बघा, रामाला दोघींनी बरोबर ओळखलं आणि दोघींनी बरोबर नाही ओळखलं. रामाला दोघींनी बरोबर ओळखलं, एक अहिल्या आणि दुसरी शबरी, म्हणून दोघींनी पण उद्धाराची अपेक्षा केली. या दोघींनी रामाची प्रतीक्षा केली आहे. अहिल्या प्रतीक्षा करते, शाप केव्हा मिळाला होता, शिळा केव्हा ऊन पडली होती. एखादा माणूस शिळा झाला असता, इतक्या जुन्या काळात ती शिळा ऊन पडली, पण रामाची प्रतीक्षा करते. आणि दुसरी बोरं घेऊन वाट पाहते, शबरी, प्रभू कधी येतील, प्रभू कधी येतील. या दोघी रामाला ओळखतात आणि दोघी जणींनी रामाला ओळखलं नाही. एक शूर्पणखा आणि दुसरी सती. राम साक्षात परब्रह्म आहे. शूर्पणखेला त्याच्यात स्मार्ट बॉय दिसला. ती म्हणते, कोण तो, कुठला राजकुमार? आणखी सोपं सांगू, परीक्षा केल्यावर देव ओळखता येत नाही, प्रतीक्षा केल्यावर देव ओळखता येतो. म्हणून देवाच्या दारात परीक्षा नको, देवाच्या दारात प्रतीक्षा पाहिजे. सती परत येताना एक आकाशवाणी ऐकू येते, वा वा महादेव धन्य आहे तुम्ही आणि तुमची प्रतिज्ञा. सती जवळ येऊन विचारते, का आकाशवाणी झाली तुमच्या प्रतिज्ञेबद्दल, अशी कोणती प्रतिज्ञा तुम्ही केली आहे? रामाच्या परब्रह्म स्वरूपावर संशय घेतला, असत्य बोलली आणि सीता स्वरूप झाली. महादेवाने संकल्प केला, हा महादेव सतीचा त्याग करत आहे. सतीला अत्यंत वाईट वाटलं. त्या दिवसापासून सतीची बसायची जागा डावीकडून उजवीकडे झाली, वामांगी राहिली नाही. एक दिवस त्या प्रजापती दक्षाने यज्ञ केला आणि तो यज्ञ करणं चांगलं असतं, यज्ञ पुण्यकर्म आहे, पण सत्कर्माचा हेतू चांगला पाहिजे. कोणतंही चांगलं काम तरच चांगला परिणाम देईल जर ते चांगल्या हेतून केलं जाईल. आपण कामं खूप करतो पण आपला हेतू फॉल्टी असतो. आपल्यावर देणगी कोणीच नाही दिली ना देवला, अरे हो ना बाबा, थांब ना जरा, धीर धर ना, धीर धर ना. लक्ष्मी ऐसी जयाची, लक्ष्मी दासी आहे, फक्त तिची सावली तुझ्यावर पडली. मी देणगी दिली असं कोणीच म्हणायचं नाही. माझी सेवा देवानं घेतली असं म्हणा, मग बरोबर आहे, मग ती भक्ती आहे, नाही तर तो संसार आहे. माझी सेवा देवाने गोड बांधून घेतली असं म्हणावं. काही लोक उरगट राहतात, त्यांना सांग त्याला फक्त दिलीच नाही ना, दिली नाही, तुझी घेतली नाही, तुझी फाईल चेक कर कुठं फॉल्ट झालाय. देव सेवा घेतो
मी सरवल्या पाड्याला जाऊन आलो. अजिबात बोलू नको, महादेवाने आणलंय आपल्याला, आपण कुठंच जाऊ शकत नाही. चाले हे शरीर कोण बोलवी ते हरिवीण. त्यांनी त्याच्या सोहळ्याचा सहभाग करून घेतलाय ना, ही त्याची आपल्यावर कृपा आहे. यज्ञ केला होता, पण दक्षाच्या मनात राग होता शिवाबद्दल. कारण प्रयागराजच्या मेळ्यात महादेव आले. आता महादेव ते अवधूत निरंजन. प्रजापती दक्षाला अपेक्षा होती की आपल्या पाया पडायला पाहिजे. याने हे पाया पडलेली भानगडी राहतात. ते साखरपुडा असतो ना, ते नाही का साखरपुडा असतो तो, ते 200 माणसं येऊ सांगून 2000 माणसं जातो, तो कार्यक्रम नाही का असतो आपल्याकडे. जमेपर्यंत सांगतात याची काहीच गरज नाही, नंतर कार्यक्रम पुढील जोरदार होतो. आणि मग ती मुलगी ती साखर वाटायला येते. आणि साखर हातात दिल्यावर पुढे काय करायचं असतं तिने? किती जणांचे 10 सूर्यनमस्कार काढून बघा, घरी उठले तर मला विचारा. आता 200 जणांच्या ती पाया पडते, त्या पाठीचा कणा राहील का? माणूस आहे का काय आपण? ती दिसली उलटीच्या पायातली चप्पल काढते. परून दे सवर आली पाहिजे. काय निर्घृण माणसं आहोत आपण. सकाळचे 6:30 वाजले तरी नवरा नवरी दारातच उभी. नाही खुर्ची पण बसायला द्यायची. याला आम्ही माणसं सुद्धा होऊ शकलो नाही. परंपरांमध्ये काही उचलतात, काही उसवतात. व्हॉट्सअपला आता कोणतरी आले मीडिया, त्यांचं लग्न जमलं, त्यांनी भली मोठी यादीच दिली. लग्न लावताना हार घालताना नवरा नवरी कोणी उचलण्याचा प्रयत्न केला तर त्यांना मंडपातून अपमानित करून बाहेर काढण्यात येईल. विकृती केल्यावरच चांगलं होतं का? एक तर नवरदेव लेट निघालेला असतो आणि यांना तिथं नाचायचं असतं. हे त्याच्यासाठी झालेले असतात प्रेषक, व्यवस्थापक. एक तर आलोय आपण लेट, मग आता थेट झालं पाहिजे. उत्साह, आनंद सगळं काही मान्य, पण आपल्या परीने आपण जपण्याचा प्रयत्न केला पाहिजे. महादेव मान सन्मानाच्या पलीकडे गेलेले होते. ते म्हणाले हे माझ्या पायाच पडले नाही. तेव्हापासून प्रजापती दक्षाने ठरवलं आपण यांचा कुठंच सन्मान करायचा नाही. लक्षात घ्या, संसारातली माणसं सन्मान भोगी असतात. आपल्या असं झालं नाही, आपण तसं करायचं नाही. रुसला प्रजापती. महादेवाला काही फरक, तू रुस नाही तर अजून काय कर तिकडे. का आपला श्रीराम जयराम जय जयराम भजन करणारे असं तयार पाहिजे. माझ्या रुसलेल्यांची ही भली मोठी यादी. बाबानो, आपला प्रवास सुखाचा हो. भजन सोडून आम्हाला काही करण्यात रस नाही. तुमच्या नाराजा काढण्यात आमचा जन्म त्यासाठी झालेलाच नाही. महादेव म्हणतात तुझा तुला लखला बासो, तुझा तुला काय करायचं ते. त्याने मुद्दाम यज्ञ ठेवला. सगळ्यांना निमंत्रण केली, फक्त महादेवालाच निमंत्रण नाही. ना महादेवाला ना सतीला. कशासाठी? फक्त जिरवायची होती, त्यांनाच निमंत्रण नाही. सती म्हणाली मी जाऊ. महादेव म्हणतात जाऊ शकते. महादेव म्हणाले पण आपल्याला निमंत्रण नाहीये. तुम्हाला माहिती आहे का, गुरुकडे जायला शिष्याला, देवाकडे जायला भक्ताला, माहेराला जायला लेकीला निमंत्रणाची गरज नाहीये. ते म्हणतात लेकीला नाही जावायला, तुझा. महादेव जाणत होते हिचा मृत्यू जवळ आलाय. ही इथं राहिली तरी मरेल आणि तिथं गेली तरी मरेल. इथे राहिली तर जाता आलं नाही म्हणून मरेल, आणि तिथे गेल्यावर माझा अपमान सहन होणार नाही म्हणून मरेल. त्यापेक्षा हा मृत्यू त्यांच्या घरी दिलेला बरा. जा, पाहिजे तर सगळ्या गाड्या लवाजवात पाठवून दिला, ताफाच्या ताफा. महादेव भजन करत राहिले. ही तिथे गेल्यानंतर हिला कोणी विचारलं सुद्धा नाही, विचारपूस नाही. आणि ज्या पूजा मांडल्या होत्या त्यामध्ये महादेवाची पूजाच नाही. हे जेव्हा पाहिलं तेव्हा सतीला अतीव वेदना झाली. माझा पती न येण्याचा निर्णय जो देत होता तेच योग्य होते. मी मूढ स्त्री हे चुकीचं करून बसली आणि माझ्या पतीचा अपमान जिथं होतोय तिथं मला यावं लागलं. महादेवाची निंदा त्या सभेतले लोक करू लागले. सतीला ते ऐकवे ना.
ती म्हणते यो निंदती महादेवम निंद्यमानम शृणोति वा तो उभौ नरकम यातो यावत चंद्र दिवाकर. ज्यानी ज्यानी शिवाची निंदा केली आणि ती शिवनिंदा ज्याने कानाने ऐकली, चंद्र सूर्य असेपर्यंत ते नरकात राहतील. ही सतीची वाणी आहे. आत्महत्या तिला आवडत नव्हती, पण ती तो देहत्याग का करते? तिथे यज्ञात आहुती स्वतःची का घालते? ती म्हणते हा देह मला माझ्या पित्याकडून मिळाल्यामुळे माझे पती मला नेहमी हाक मारतात. हे दाक्षायणी, हे दाक्षायणी. हा देह दक्षापासून आहे म्हणून ना, मग दक्षाचा हा देह सुद्धा मला नको. डेड ऑफ DNA, महादेहच ठेवायचा नाही. कणखल हरिद्वारला चाललेल्या त्या यज्ञाच्या कुंडामध्ये स्वतःचा देह समर्पित करते. सतीचं शरीर ज्वाळाने वेढलं गेलं. सोबत गेलेल्या नंदिकेश्वराने त्या यज्ञामध्ये हरिदोष घातला. तिथल्या अनेक योद्ध्यांनी नंदिकेश्वराशी घनघोर युद्ध केलं. जेव्हा सती अग्निमुखात गेल्याची वार्ता हा म्हणता सर्वदूर पसरली. कैलास निवासी महादेवाला अतीव वेदना झाली. त्यावेळेला त्यांच्या देहातून एक भला मोठा वीर योद्धा उभा राहिला. त्याचं नाव वीरभद्र. शिवाच्या आज्ञेनं तो यज्ञाचा विध्वंस करायला पुढे निघाला. त्याच्या एकेका चरण पदन्यासाने जणू धरणी कंप होतो असा अनुभव लोकांना आला. तो वीरभद्र येतो आणि ज्यांनी शिवाची निंदा केली होती त्यांच्या दाढ्या उपटल्या, दाढा उपटल्या, त्यांच्या श्रीमुखात भडकावल्या, त्यांचा देह छिन्न भिन्न केला. लपलेल्या त्या प्रजापती दक्षाला बाहेर काढलं. सांगितलं अरे तू प्रजापती आहेस, तुला कळू नये, तुला कळू नये. प्रजापिता दक्ष, प्रजापती महादेव, प्रजापती दक्ष आणि प्रजापिता महादेव. तू प्रजापती होऊन तुला प्रजापिता कळू नये. ज्या मुखाने शिवनिंदा केली ते शिर या धडावर राहता कामा नये म्हणून त्याचं मुंडकं पिळलं आणि त्या यज्ञामध्ये ते मुंडकं टाकून वीरभद्र तिथून निघून गेला. यज्ञ हे सत्कर्म होतं, पण अंतःकरणातला हेतू चुकला. सगळ्या यज्ञाचा विध्वंस झाला. दक्षाचा तो तसा भकास झालेला यज्ञ मंडप. दक्ष स्त्रियांनी भगवान विष्णूची आराधना म्हणजे शिवाचा अवमान करणाऱ्याचं शेवटी असंच होतं. शिवाला सहन होत नाही. आणि हा शिवापेक्षा सतीचा अवमान. स्वाध्याय परिवाराचे पूज्य पांडुरंग शास्त्री आठवले यांनी या शिवाबद्दल बोलताना एक छान विचार सांगितला. आपण विठोबाला प्रदक्षिणा पूर्ण करतो, गणपतीला प्रदक्षिणा पूर्ण करतो, शंकराला अर्धी ना परत फिरतो का? कारण शिवाला जे वाहिलेलं शिवजल आहे ते आपण ओलांडलं तर आपल्या शक्तीचा ऱ्हास होतो. हा झाला पौराणिक अर्थ. पण आठवले शास्त्रींनी याचा आध्यात्मिक अर्थ सांगितलाय. तो अत्यंत दिव्य आहे, अत्यंत दिव्य आहे. शिवजल, शिवनिर्माल्य म्हणजे शंकराला वाहिलेलं, त्याला ओलांडणं म्हणजे त्याचं उल्लंघन करणं. त्याचं उल्लंघन करणं म्हणजे त्याला ओलांडणं आहे. जसं शंकराला पाणी वाहिलं जातं ना, तसं शंकराचे भक्त हे सुद्धा शंकराला वाहिलेलं शिवजलच आहे. तुम्ही शंकराच्या एखाद्या भक्ताची जर उल्लंघना केली, संताची सेवा जरूर करावी. नाही करता आली तर संताची निंदा करू नये. हरिजनाची कोणा न घडावी निंदा, सहात गोविंदा नाही त्याची. सती मला समर्पित आहे आणि तिचा तू अवमान केला म्हणून तुझं मुंडकं ओढाळल्याशिवाय राहणार नाही. शेवटी भगवान विष्णूंनी शिवजींची आराधना केली. हा जर दक्ष वाढला नाही तर प्रजावृद्धी होणार नाही. ते म्हणाले याचं मुंडकं परत बसू, पण मग आता आधी होतं ते नाही, मग त्याला बोकडाचं मुंडकं बसवलं. बोकडाचं अज का? ते म्हणतात ते बोकड जेव्हा बोलतं तेव्हा मे म्हणतात, तसं हा प्रजापती दक्ष पण अहंकाराने मे म्हणजे मी असं म्हणत होता. जगातले पहिले सर्जन महादेव आहे ना, पहिली सर्जरी त्यांच्याकडून झाली आहे. ती पण मोठ्यांची. तुम्हाला सायन्स पाहिजे का पॉलिटिक्स पाहिजे का फिलॉसॉफी पाहिजे का सायकोलॉजी पाहिजे, जे पाहिजे ते सांगा. आमची कथा कल्पवृक्ष आहे. तुम्हाला जे पाहिजे ते. लई लोक माळकरी होतील असं दिसतंय.
एवढं पटल्यावर काय माणसं तुम्ही माघार घेणार आहेत काय? महाराज त्या सतीचं जळणारं शरीर घेऊन महादेव विश्वात हिंडले. महादेवाचा तो विलाप सहन होईना म्हणून सुदर्शन चक्राने भगवान विष्णूच्या त्या सतीच्या देहाचे 51 तुकडे केले. ते 51 तुकडे जगभरात जिथं जिथं पडले तिथं तिथं शक्तीपीठ निर्माण झाली, ज्यांची संख्या 51. नैनितालला जाताना फिरायला तिथे तिचा डोळा पडलाय म्हणून त्या देवीचं नाव नैना माता आहे. तिथल्या जो सरोवर आहे त्याचा आकार सुद्धा डोळ्यासारखा आहे म्हणून त्याला नैनिताल म्हणतात. अशी 51 स्थानं जगभरामध्ये आहेत. भगवान महादेव हे निवांतपणे आणि आता तपश्चर्येला लागले. कारण सतीच्या जाण्यानंतर भगवान महादेव आधीच विरक्त, त्यामध्ये वैराग्य आणखी बळावलं. इकडे हिमालयाला आपल्या पोटी आदिशक्तीने यावं अशी इच्छा झाली. देवतांनी त्याला त्यात प्रवृत्त केलं. त्याचं कारण उन्मत्त झालेला तारकासूर हा महादेवाच्या पुत्राद्वारे मरणार आहे म्हणून मग महादेव विवाह कसा करेल यासाठीचे प्रयत्न देवतांकरवी सुरू झाले. हे देवांना काही महादेवाच्या लग्नात नाचायचं होतं वगैरे काही नाही. यांचे सगळे स्वार्थ दडलेले होते. त्यांचा स्वार्थ काय? सगळं आपल्याच हाती पाहिजे. त्याच्यामुळे इकडून तिकडून फोडून न्यायचे असा जो प्रकार पूर्वीपासूनचाच आहे. म्हणून मग त्या वेळेला स्वतः देवेंद्राने योजना आखली आणि मग हिमालय मेनेला सांगितलं की तुम्ही आदिशक्तीच्या जन्माची तयारी करा. महादेवाला आपल्याला पुन्हा संसारात आणायचं आहे. कारण महादेव संसारात आल्याशिवाय तारकासूर मरणार नाही, ज्याचा मृत्यू हा शंकराच्या पुत्राकरवी आहे. मग हिमालय आणि मेना, तिचं मेनका असंही नाव म्हटलं गेलंय. ही हिमालय ही मेना कोण? ऐका, ज्या प्रसूती दक्षाच्या कन्या होत्या ना त्यामध्ये स्वधा नावाची कन्या पितरांना दिली होती. त्या स्वधा आणि पितरांची मुलगी ही मेना नगादिराज हिमवंताला म्हणजे हिमालयाला दिली. हिमालयाशी तिचा विवाह झाला आणि मग त्यांनी दुर्गा आराधना केली. देव कार्य पूर्ण होण्याकरता आपण जन्म घ्यावा म्हणून माता पार्वती त्या हिमालय आणि मेना यांच्या पोटी जन्माला येते. श्रोते हो, तेजस्वी आणि दिव्य संतती हा तपस्येचा परिणाम आहे. आणि आज आपल्याला अपेक्षित असतं की मुलांनी तेजस्वीतेने असावं, परंतु तसा अनुभव येत नाही. हा तपाचा परिणाम आहे, हा साधनेचा परिणाम आहे, हा विचारांचा परिणाम आहे. पार्वती जन्माला येते, पर्वताच्या पोटी जन्माला आली म्हणून तिचं नाव पार्वती असं ठेवलं. उत्तराखंडामध्ये पार्वतीच्या काही तिथल्या लोकांनी काढलेल्या इमेजेस आहेत. काय तिथलं हिल स्टेशन हरिद्वारच्या समोर आहे ते मसुरी, तांदूळ नाही. त्या मसुरीला एक जोशी म्हणून दाम्पत्य त्यांनी हिमालयातल्या पर्वत संस्कृतीचं रक्षण आणि जतन केलंय आणि त्यामध्ये सगळ्या जुन्या वस्तू ठेवल्यात. त्यांनी पार्वतीचं जुनं चित्र काढलेलं आहे. त्यामध्ये ती पर्वत कन्या म्हणून कशी दिसेल असं सुंदर चित्र आरेखित केलंय. आणि त्या पार्वतीने तिला समज आल्यापासून ध्यास फक्त घेतला तो महादेवाच्या प्राप्तीचा. कारण उन्मत्त झालेला तारकासूर हा कश्यप आणि दितीच्या पोटी जन्माला आला होता. ऍक्च्युअली हा ब्रह्मदेवाच्या आज्ञेनं स्वर्गातून पृथ्वीवर पाठवला गेला. तर स्वर्गात ताप नको, तिकडे जा. तिथे शोणितपूर नावाच्या नगराची त्यांनी राजधानी केली आणि तिथे राहून तो सगळ्यांना उपद्रवित करत होता, सगळ्या सज्जनांना पीडत होता, छळत होता. तारकासूर मारण्यासाठी महादेवाचं लग्न लागलं पाहिजे. माता पार्वती तपस्या करते. अनेक ऋषीमुनी तिला
महादेवाच्या निष्ठेपासून परावृत्त करू पाहतात, परंतु तिच्या निष्ठा अचल आहे. कशी असावी निष्ठा? चातक नावाचा पक्षी तळ्याच्या काठावर झाडावर बसतो. पावसाचं पाणी पडेल तेव्हाच पितो, त्या तळ्यातलं पाणी तो पित नाही. तळियाची पाळी वृक्षावरी बैसो, चातक कैसा बोभाईतो रे. पार्वती माता म्हणते, मी जन्म केवळ महादेवासाठी घेतलाय, दुसऱ्याचा मी स्वप्नातही विचार करू शकत नाही. पर महादेव विवाहाला प्रवृत्त कसे होते? मन्मथाला पुढे पाठवलं तर त्याचं महादेवाने दहन केलं. शेवटी जेव्हा प्रार्थना केली, त्या प्रार्थनेने तारकासुराच्या वधाकरता तुमचा विवाह झाला पाहिजे म्हणून महादेव प्रवृत्त झाले. आणि मग महादेव आणि पार्वती यांचा विवाह निश्चित होतो. सगळ्यांनी विचारलं की महादेव आणि पार्वतीचा विवाह लागणार आहे, तो कुठं लागला पाहिजे? त्यांनी पत्ता सांगितला, मुक्काम सरवलीपाडा, तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे. सिद्धेश्वराच्या नगरीत तो विवाह संपन्न झाला पाहिजे. ते म्हणाले, मुहूर्त काढला का? 9:15चा काढला होता, पण इकडे लग्न लेट लागतात म्हणून 9:45चा ठरवण्यात आला. आणि त्या विवाहाची पूर्ण तयारी होते. परीक्षा उत्तीर्ण झालेली माता पार्वती आणि भगवान शिव यांचा विवाह म्हणजे विश्वास आणि श्रद्धा